नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पिंपरी अवगण येथील झोलेबाबा विद्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी अवगण येथील परमहंस झोलेबाबा विद्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली, भाषणे दिली। कार्यक्रमाची सुरुवात राठोड सर यांनी केली तर आभार प्रदर्शन अवगण सर यांनी केले। मुख्याध्यापक सुनील सपकाळ सर आणि शिक्षक वृंदासह गावकऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। सर्वांनी या राष्ट्रीय सणाचा आनंद घेत देशभक्तीचा संदेश दिलाय। ग्रामप्रभा 24 न्यूज साठी दिलीप अवगण पाटील। त्या निमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांच्यासारखे यांच्यासारखे राहण्यापेक्षा यांच्यासारखे वागून दाखवा ना। ते शिवाजी महाराजासारखे राहण्यापेक्षा त्यांच्यासारखे वागून दाखवा ना। जे शिवाजी महाराज होते ते त्यांची दाढी होती म्हणून तुम्ही दाढी बनवता, पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते कोट घालत होते म्हणून तुम्ही कोट घालता। तसं केल्यापेक्षा त्यांनी काय काय केलं ते करा ना। आजकाल ते काळ कुठं गेला? त्यांनी ते काळ असून पण त्यांनी जातीभेदी मानला नाही। त्या मोठ्या पुरुषांनी जातीभेदी मानला नाही। आता हा दुसरा काळ आला तरी तुम्ही जातीभेदी मानता। हे कोणचे लोक आहो तुम्ही? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे गेले? ते शिवाजी महाराज कुठे गेले? ते महात्मा गांधीजी कुठे गेले? ते लोक कुठे गेले? तेव्हा तर नव्हते हे कॅम्प्युटर, नव्हते ते मोबाईल, तरीही त्यांनी एवढी प्रगती केली ना। आज आपण काय करत आहोत? ते मोबाईल घेऊन दुरुपयोग करत आहोत। ते केल्यापेक्षा आपण चांगले काम करा ना। त्यांच्यासारखे राहण्यापेक्षा त्यांच्यासारखे वागून दाखवा ना। तसे बोलून दाखवा तुम्ही। तर आजकाल मुलं घराच्या बाहेरही निघत नाही आहे, त्या टीव्हीत गुंतलेले आहे, त्या मोबाईलात गुंतलेले आहे। त्या मोबाईलचा दुष्परिणाम केल्यापेक्षा त्याचा चांगला उपयोग करा ना। आजकाल मोबाईल ते सर्वात पशी आहे, तर त्याचा चांगला उपयोग करा, त्यांना चांगला वापरा व त्यांचा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे वागा। त्यांनी मोबाईल लॅपटॉप नसूनही त्यांनी संविधान लिहिले, म्हणजे ते किती मोठे पुरुष असतील। त्यांच्यासारखे राहण्यापेक्षा त्यांच्यासारखे बनून दाखवा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करते। जय हिंद। भ्रष्टाचारी, बेरोजगारी जैसे पापों का जब होगा पतन, खुशहाल होगा यह जीवन, खुशहाल वतन होगा। शहीदों ने अपना काम कर दिया है, अब जिम्मेदारी हमारी बनती है। हम अपने देश की उन्नति में अपना योगदान दें और एक ऐसे देश का निर्माण करें जो हमारे विश्व के लिए एक मॉडल हो। हम क्रांतिकारियों के उन सपनों को साकार करें जो उन्होंने फांसी चढ़ते समय देखे थे। आओ झुककर सलाम करें उनको, आओ झुककर सलाम करें उनको, जिनके हिस्से में यह मकान आता है। किस कदर खुश नसीब है वह लोग जिनका लघु देश के काम आता है, जिनका लघु देश के काम आता है। मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।